उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर जिजाई निवासस्थानी घेतली अमोल कोल्हेंची भेट। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती। भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची आज घोषणा होण्याची शक्यता। भाजपला मुंबईमध्ये 140 आणि शिंदेच्या शिवसेनेला 87 जागा मिळणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आजपासून एबी फॉर्म वाटप। सोमवारपासून अर्ज भरले जाणार। बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। मातोश्री आणि शिवतीर्थावर आज बैठकांचं सत्र। मनसे ठाकरेंच्या सेनेमध्ये 194 वॉर्डवरून वाद। जागा वाटपामध्ये न्याय मिळत नसल्यानं संदीप देशपांडे नाराज। निवड प्रक्रियेतून देशपांडेंना वगळल्याची माहिती। 194 वॉर्डसाठी संतोष धुरींना दिला होता शब्द। खासदार संजय राऊतांचे लहान भाऊ निवडणुकीच्या रिंगणात। विक्रोळीच्या 111 नंबर वॉर्डमधून संदीप राऊत निवडणूक लढणार। याच वॉर्डमधून लढण्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील आग्रही। औरंगजेबाचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्यात जाऊन बसलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर घणाघाती टीका। तर सपकाळ औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर नवनाथ बन यांचा पलटवार। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। यादीमध्ये 7 माजी नगरसेवकांची मुलं आणि 2 माजी उपमहापौरांचा समावेश। पती पत्नीसह बाप लेकांचंही यादीत नाव। संभाजीनगरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारालाच दिला चोप। प्रचारादरम्यान मोहम्मद असरार यांना मारहाण। विरोधी पक्षातील उमेदवाराच्या समर्थकाकडून मारहाण। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर निघालेल्या मिरवणुकीमध्ये पैशांचा पाऊस। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा प्रताप। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये तपोवनाला देणार भेट। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला करणार संबोधित। मंगेश काळोखेंच्या हत्येवरून आमदार महेंद्र थोरवे आक्रमक। सुधाकर घारेंसह इतर आरोपींना अटक न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा। तर पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल। सुधाकर घारेंचा आरोप। आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार। पुजारी गणेश देशमुख यांचा आरोप। ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळेंनी कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप। सोने चांदीच्या वस्तूंवरही डल्ला मारल्याचा आरोप। पश्चिम रेल्वे मार्गावरील 300 लोकल फेऱ्या आज रद्द। 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकल फेऱ्या रद्द। बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या 14 लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंत धावणार। प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता। राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम। अहिल्यानगर 8.5, पुण्यात 9.8, तर कोल्हापुरात 14.6 तापमानाचा पारा। परभणीसह अकोला अमरावती देखील गारठली। बारामतीच्या खांडस गावात बिबट्याची दहशत। बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा। उसाच्या शेतात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ठाण्यातील वारली पाड्यामध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। व्हिडिओची सत्यता पडताळून वन विभागाकडून पुढचा तपास सुरू। पुण्याच्या सिंहगड पायथ्याच्या खानापूरमध्ये भर दिवसा दरोडा। 5 जणांनी कोयत्याचा धाक दाखवत 1 कोटी रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून केला पोबारा।
दरोड्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद. दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस. मुख्य आरोपी जुबैर हंगेरकरनं महाराष्ट्रातील 2 महिलांशी हनी ट्रॅपद्वारे जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती. सिरियामधील होम्स शहरातील मशिदीमध्ये नमाज पठणादरम्यान शक्तिशाली स्फोट. 8 जणांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस. सलमानचं 60व्या वर्षात पदार्पण. पनवेलमधील फार्म हाऊसवरती सलमानच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन.